तुमचं जर वय वर्ष 60 वर्ष ओलांडलं असेल आणि जर तुमच्या शरीरामध्ये कमजोरी सारखं जाणवत असेल, सकाळी उठल्या उठल्या चालताना तुम्हाला चक्कर येत असेल, अशक्तपणा काही केल्याने शरीरामधून तुमच्या जातच नसेल, तर आता तुम्ही हा एक उपाय नक्की करायचा आहे। तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी जी काही चपाती बनवण्यासाठी पीठ वापरता त्या पिठामध्ये आता तुम्ही एक वस्तू टाकून नक्की खायचं आहे। जर फक्त 2 ते 3 दिवस ही एक वस्तू जर तुमच्या चपातीच्या पिठामध्ये टाकून ती चपाती जेवणासोबत जर तुम्ही खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये 100% घोड्यासारखी आता ताकद येणार आहे। आमच्या शेजारीच राहणारे 70 वर्षांचे आजोबा ते रोज त्यांच्या चपातीच्या पिठामध्ये ही एक वस्तू टाकून खातात। त्यांचं गुपित आम्हाला या ठिकाणी समजलंय। त्यांना कधीच अशक्तपणा सध्याला येत नाही, कमजोरी कधीच येत नाही, त्यांच्या नसा दुखण्याचा प्रॉब्लेम कधीच या 70 वयामध्ये येत नाही, कधी सुद्धा कंबर दुखीचा प्रॉब्लेम त्यांना नाही, चक्कर येणे असल्या प्रकारच्या कोणताही प्रॉब्लेम या ठिकाणी त्यांना या वयामध्ये नाही आहे। एकदम 35 वर्षाच्या तरुणासारखं ते नेहमी वाटत असतात। त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही कोणती वस्तू या ठिकाणी चपातीच्या पिठामध्ये टाकून खातात, तर त्या आजोबांनी आम्हाला ती वस्तू सांगितल्या। कोल्हापूर जिल्ह्यातील एका सुप्रसिद्ध आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता मला एक वस्तू चपातीच्या पिठामध्ये खायला सांगितल्या असं ते म्हणाले। ती रोज मी चपातीच्या पिठामध्ये मिक्स करून त्याची चपाती जेवणासोबत त्या ठिकाणी भाजीसोबत खातो आणि ती खातो असं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्यांना त्या वस्तू विचारल्या आणि ते विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळं काही सांगितलं आहे। चपातीच्या पिठामध्ये ही वस्तू किती प्रमाणामध्ये मिक्स करून खायचे ते पण आम्ही या आजोबांना विचारलं, तेव्हा त्यांनी आम्हाला ही वस्तू सांगितली। ही वस्तू कोणती आहे? तुम्हाला जर अशक्तपणा, कमजोरी, शरीरामध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल, नसा दुखण्याचा प्रॉब्लेम असेल, कंबर दुखत असेल, गुडघे दुखी असेल, सकाळी झोपेतून उठल्या उठल्या हाडं कटकट वाजत असतील, जर चक्कर मारत असेल, तर तुम्हाला या ठिकाणी ही एक वस्तू चपातीच्या पिठामध्ये मिक्स करून ती चपाती जेवणासोबत नक्की खायचं आहे। तुमच्या घरामध्ये 2 व्यक्ती असू द्या, 3 व्यक्ती असतील, तर सर्वांनी चपाती जर या ठिकाणी आता ही वस्तू टाकून खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये कधी सुद्धा आजार शिरण्याचा प्रयत्न करणार नाही। आजार शरीरामध्ये शिरायच्या आधीच तो आजार तिथेच दाबून मारण्याची ताकद या वस्तूमध्ये असते। हीच वस्तू तुम्ही आता पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला ती चपाती आता दररोज सकाळ संध्याकाळ असं 3 दिवसांसाठी आता खायची आहे। 1 रुपया पण खर्च न करता एक अशी वस्तू घरामध्येच बनवा आणि या एकाच वस्तूचा 1 चमचा तुम्ही चपातीच्या पिठामध्ये टाका आणि लगेच चमत्कार बघा। यापासून तयार झालेली चपाती 200 पेक्षा जास्त रोगापासून तुमचं कायमचं संरक्षण करणार आहे। आता वयाच्या 70 नंतर या ठिकाणी तुम्हाला माहित असेल प्रॉब्लेम भरपूर सुरू होतात। आता तर या ठिकाणी केमिकलचं औषध गोळ्या खाऊन लोकांना 50 नंतरच या ठिकाणी 70 वयाचं 80 वयाचं झालंय असं जड झालं आहे। भरपूर आजार शरीरामध्ये या ठिकाणी याच वयामध्ये 50 नंतर 60 नंतर प्रवेश करतात। जसे की तुम्हाला बीपी लागू सध्याला असेल, तुम्हाला शुगर चालू असेल, हे सर्व कंट्रोल करण्यासाठी, तसेच अंगामध्ये जर अशक्तपणा मुरलेला असेल, कमजोरी या ठिकाणी सारखं जाणवत असेल, तर झटक्यात आता हे सर्व आजार तुम्हाला कमी होणार आहेत। हाडे मजबूत करण्यासाठी हा एक रामबाण घरगुती उपाय या ठिकाणी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील एक आता प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी एका 70 वर्षीय आजोबांना सांगितलाय। तोच उपाय या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे। फक्त 2 मिनिटे जर तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बनून राहिला तर नक्कीच तुमच्या शरीरामधील एक ना एक प्रॉब्लेम या ठिकाणी आता दूर होणार आहे। जर तुमच्या नसा दुखण्याचा प्रॉब्लेम सर्वाधिक तुम्हाला वाटत असेल, काही केल्याने शरीरामध्ये जी काही चक्कर येण्याचा प्रॉब्लेम आहे, तसेच आता सर्वांनाच या ठिकाणी प्रॉब्लेम आहे कंबरदुखी, गुडघेदुखी, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठीमध्ये दुखतं, सर्व सकाळी उठताना सर्वांना त्या ठिकाणी आता काय करायचं, लय दुखालय अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत असतो। जर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम येत असेल तर आयुर्वेदिक डॉक्टरांकडून आता कोल्हापूर जिल्ह्यातील हे सांगण्यात आलंय, एक विशेष वस्तूची पावडर तुम्हाला आता घरामध्येच आता तुम्हाला कशा पद्धतीने बनवायची आहे। ही पावडर दररोज 1 चमचा तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये चपातीच्या पिठामध्ये सकाळ संध्याकाळ 3 दिवस खायचं आहे। दररोज तुम्ही या ठिकाणी 2 ते 3 दिवस जर असं केलं तर तुमच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात 100% ताकद वाढवायला सुरुवात होणार आहे। हाडामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद वाढायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। तुमच्या शरीरामध्ये पायामध्ये तरतरी यायला सुरुवात होणार आहे। ही एक वस्तू तुम्ही दररोज चपातीच्या पिठामध्ये टाकून खायची आहे। कोणती वस्तू आहे? 70 वर्षाच्या आजोबांनी कोणती वस्तू तुम्हाला खायला सांगितल्या
ती वस्तू किती प्रमाणामध्ये खाल्ली पाहिजे, याचं प्रमाण नेमकं किती आहे, कोणत्या वेळेत खाल्ली पाहिजे, किती प्रमाणात चपातीच्या पिठामध्ये मिक्स केलं पाहिजे, घरामध्ये 2 जण आहे का तुम्ही, 3 जण आहे का 4 जण आहे, यावरून आता किती प्रमाणात मिक्स करायचे हे तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे. जे लोक व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना 100% फायदा होणार आहे. कारण ही जी माहिती आहे तर ती संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील एका प्रसिद्ध वयस्कर आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे तुमच्या शरीरामधील 100% प्रॉब्लेम आता दूर होणार आहेत. यासाठी सर्वांनी आता या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त 3 दिवसामध्ये सर्व शरीरातील कमजोरी जाणार आहे. हे काम तुम्हाला नक्की करायचं आहे. तुमच्या चपातीच्या पिठामध्ये एक वस्तू टाकून तुम्हाला खायचं आहे. फक्त 3 दिवस असं केल्यानंतर तुमच्या अंगामध्ये तरतरी यायला 100% लगेच सुरुवात होणार आहे. घोड्यासारखी ताकद तुमच्या शरीरामध्ये अंगामध्ये येणार आहे. एखाद्या 35 वर्षाच्या पोरावानी तुमच्या अंगामध्ये ताकद यायला लगेच सुरुवात होणार आहे. आता सर्वांनी लक्षात ठेवा, अंगामध्ये चक्कर तुमच्या येत असेल, आता तुमच्या अंगामध्ये कमजोरी जातच नसेल, तुम्ही कोणत्याही गोळ्या जर मेडिकलमधून औषधाच्या दुकानामधून आजपर्यंत या ठिकाणी तुमच्या कमरेमध्ये गुडघ्यामध्ये ठणका घालत असेल किंवा नसा दुखत असतील तर त्या ठिकाणी दवाखान्यातून आता किंवा मेडिकलमधून औषधांच्या दुकानामध्ये तुम्ही गोळ्या औषधे घेत असाल तर सुद्धा तुमच्या अंगातील अशक्तपणा कमजोरी जर जातच नसेल तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता एक अशी वस्तू या ठिकाणी तुम्हाला तयार करायला सांगणार आहे. या वस्तू बनवण्यासाठी तुम्हाला 6 वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी लागणार आहेत. अजिबात घाबरू नका, तुमच्या घरामध्येच हे सर्व पदार्थ आहेत. रुपये सुद्धा तुम्हाला खर्च करायचा नाही. 6 असे पॉवरफुल पदार्थ घरामध्येच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. ज्या सर्व वस्तूंचा तुम्हाला एक मिश्रण तयार करायचं आहे. आता 6 असे पॉवरफुल पदार्थ व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहेत. त्या पदार्थांचं तुम्हाला मिश्रण करून एक वस्तू बनते. ती वस्तू ज्याचा 1 चमचा दररोज चपातीच्या कणिकामध्ये म्हणजे चपातीच्या पिठामध्ये टाकायचा आहे आणि त्याची चपाती करून जर खाल्ली तर या चपातीमुळे तुमचं नुसतं पोटच भरत नाही तर ते तुमच्या घरातील सर्वांचं सुपरफूड बनणार आहे. असे एक आयुर्वेदिक औषध तयार होईल की ज्यामुळे हजारो रोगापासून तुमचं संरक्षण मरेपर्यंत करेल. ज्याने शरीराला उपयुक्त घटक तर मिळतीलच पण ती चपाती खाताना देखील तुम्हाला टेस्टी लागेल. शरीरामधील अशक्तपणा जाऊन तुमच्या शरीरामध्ये लगेच घोड्यासारखी ताकद या ठिकाणी येणार आहे. मग कोणतं मिश्रण तुम्हाला चपातीच्या पिठामध्ये मिक्स करून खायचं आहे, अगदी 2 मिनिटे तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे. आता बघा, तुम्हाला घोड्यासारखी ताकद शरीरामध्ये येईल. ही एक वस्तू चपातीत आता तुम्हाला या ठिकाणी मिक्स करून खायचे आहे. शरीरामधील अशक्तपणा कमजोरी घालवण्यासाठी गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, तसेच पाठदुखी असेल, तुम्हाला त्रास कोणताही होत असेल, अशा प्रकारच्या 200 आजारावर जालीम उपाय तुम्हाला आता या ठिकाणी हे मिश्रण म्हणून काम करणार आहे. कसं बनवायचं नक्की बघा. हे मिश्रण तयार करण्यासाठी घरातील 6 पदार्थांची अगदी डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहे. यातील एक पदार्थ पहिला जो आहे तर तो रक्तातील तुमची साखर लगेच नियंत्रणात करतो. दुसरा पदार्थ असा आहे तो जर खाल्ला तर तुमचं लिव्हर या ठिकाणी मजबूत करतो. तिसरा पदार्थ असा आहे जर तुम्ही व्यवस्थित खाल्ला तर अशक्तपणा, कमजोरी, नसा दुखण्याचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला चक्कर मारत असेल तर 2 ते 3 दिवसामध्ये घालवण्याचं काम या ठिकाणी करत असतं. तिसरा पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, जी बीपी शुगरच्या गोळ्या ज्या घेत आहात तर त्या फक्त आणि फक्त तुम्हाला 2 ते 3 महिन्यानंतर गायब होणार आहे. यावर विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर चौथा पदार्थ असा आहे ज्यामुळे तुमच्या हाडामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद या ठिकाणी येण्यासाठी मदत होणार आहे. कॅल्शियम वाढवण्यासाठी प्रोटीनचा खजिनाच या ठिकाणी तुम्हाला हा पदार्थ असणार आहे. आता या ठिकाणी ज्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी मुळापासून या ठिकाणी नष्ट होणार आहे. आता बघा, हे सर्व पदार्थ 6च्या 6 या ठिकाणी आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील वयस्कर या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेत, ज्यामुळे हे 100% उपाय काम करणार आहेत. तुमच्या घरामध्येच आता या ठिकाणी वस्तू आहेत. या 6 पदार्थ तुम्हाला या ठिकाणी एकत्र करून एक पावडर तुम्हाला बनवून याची खायची आहे. व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्समध्ये सांगण्यात आलंय. या पावडरचा 1 चमचा तुमच्या पिठामध्ये, चपातीच्या पिठामध्ये रोज तुम्हाला घालून खायचा आहे, ज्यामुळे तुमच्या अंगात असलेला अशक्तपणा, कमजोरी सर्व काही या ठिकाणी गायब होऊन जाणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हे पदार्थ महागडे असतील, आणायचे कुठून, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे सर्व पदार्थ प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात. हे इतके पदार्थ पॉवरफुल असतात की ज्याचा 1 चमचा जरी तुम्ही दररोज खाल्ला की या ठिकाणी गव्हाच्या पिठामध्ये 1 चमचा जरी चपाती करताना तुम्ही या ठिकाणी टाकून खाल्ला तर त्याची चपाती जर करून खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये अगदी लगेचच दुसऱ्या दिवसापासून शरीरामध्ये, पायामध्ये तरतरी यायला सुरुवात होणार आहे. तुम्ही घोड्यासारखे पळू लागाल.
परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वस्तूचं प्रमाण किती असलं पाहिजे. जर यापेक्षा जास्त या वस्तू चपातीच्या पिठामध्ये टाकून खाल्ला तर तुम्हाला अशक्तपणा, कमजोरी जाण्याऐवजी जास्त येऊ शकते. त्यामुळे प्रमाण वस्तूचं बघा किती आहे. आता बघा, यापेक्षा जास्त जर तुम्ही वस्तू खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये त्रास या ठिकाणी जास्त होऊ शकतो. त्यामुळे याचं प्रमाण किती आहे, कोणत्या वस्तू आहेत, किती प्रमाणात वस्तू टाकायचा आहे, कशा प्रकारे चपातीच्या पिठामध्ये आता टाकून खायचं आहे, लक्ष देऊन 2 मिनिटे बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्हाला ही सर्व माहिती लक्षात येणार नाही की नेमकं ही वस्तू कशा पद्धतीने तयार करायची आहे. ही सर्व माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील वयस्कर आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्या. आता या ठिकाणी चपातीच्या पिठामध्ये नेमकं कशा प्रकारे तुम्हाला खायचं आहे, प्रत्येक पदार्थ महत्त्वाचा आहे. तुम्हाला या ठिकाणी पहिला पदार्थ सांगत आहे. आता बघा, चपातीच्या पिठामध्ये हे पदार्थ कशा पद्धतीने मिक्स करायचे ते व्हिडिओच्या शेवटी सांगतो. परंतु आता हे पदार्थ कोणते आहेत, कोणता पदार्थ मिक्स करायचा आहे हे तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे. लक्ष देऊन बघा. पहिला पदार्थ या ठिकाणी लागणार आहे मेथीचे दाणे. आता बघा, हे तुम्हाला माहिती असेल परंतु मिक्स करण्याची योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे तुम्हाला फायदा झाला नाही. परंतु मी मिक्स करण्याची योग्य पद्धत सांगतो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला पदार्थ मेथीचे दाणे. शरीरामध्ये तुमच्या जी काय वाढलेली शुगर असेल, वाढलेली जी काय तुमची साखर असेल तर ती कंट्रोल करण्यासाठी मेथीचे दाणे या ठिकाणी जबरदस्त आता काम करणार आहे. ज्यामुळे ज्या रुग्णांना मधुमेह आहे, डायबिटीज आहे त्यांच्यासाठी एक चमत्कार औषध म्हणून मेथीचे दाणे काम करतात. कारण ही रक्तामधली ब्लड शुगर जी आहे तर ती याची पातळी कमी करण्याचे काम मेथी करतं. आपले लिव्हर आणि आपली पाचन क्षमता जी आहे तर ते डायजेशन सिस्टीम जी आहे तर त्याला स्ट्रॉंग बनवण्याचं काम मेथीच्या दाण्यामध्ये असतं. शरीरातील अन्न पचवण्याचे देखील मोठ्या प्रमाणात मेथीच्या दाण्यामध्ये योगदान मोठं आहे. त्यामुळे तुमचं वजन देखील मोठ्या प्रमाणात घटायला सुरुवात होणार आहे. सायंटिफिक एका स्टडीमध्ये आता या ठिकाणी अभ्यास केल्यावर असं लक्षात आलंय मेथीच्या दाण्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात होतेच. तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जी आता कमजोरी आहे, तुम्हाला या ठिकाणी नसा दबण्याचा प्रॉब्लेम आहे, ज्यामुळे कंबरदुखी, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे तर या ठिकाणी बरा होणार आहे. तर हे पदार्थ आता कसा मिक्स करायचा हे तुम्ही पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. तत्पूर्वी दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे जवस. जवसाचे जबरदस्त फायदे या ठिकाणी आहेत. ते म्हणजे हृदयाच्या आरोग्यासंबंधी महत्त्वाचं जवस काम करतं. आपल्या हृदयाचे जे काय आरोग्य आहे, हृदयाची जी काय क्षमता आहे ती जबरदस्त रीतीने वाढवतो. त्यानंतर दुसरा याचा फायदा आहे तो म्हणजे आपले जॉईंट्स, हाडांचे जॉईंट्स असतात तर या ठिकाणी कायम दुखत असतात, ते म्हणजे हाडांचं दुखणं असेल तर ते हाडांचं जॉईंट्स या ठिकाणी असतात तर ते दुखणे लगेचच या ठिकाणी थांबवतो. याचा वापर कसा करायचा बघा. जवसामुळे ताकद तुम्हाला कशी वाढवायची बघा, हे देखील चांगल्या प्रकारे आता तुम्हाला सांगणार आहे. आपल्या हाडामध्ये जे काय ग्रीस आहे तर ते निघून जर गेलं तर याच्यामध्ये जे काय जॉईंट्स असतील, जे घासलेले असतील तर जबरदस्त याच्यामध्ये काम करत असतं, आराम मिळतो. ओमेगा 3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आता हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगलं काम करत असतं. आपल्या शरीरातील नसांना खूप गरम या ठिकाणी मुलायम हे बनण्याचं काम करत असतं. ज्यामुळे जो ब्लड शुगर तुमचा असतो तर तो कंट्रोलमध्ये राहण्याचं जवस काम करत असतं. त्यामुळे जॉईंट मधलं जे काय ग्रीस आहे तर ते देखील वाढवण्याचं काम, शरीरामधील सूज असेल, कुठे शरीरामधील वेदना असतील तर ते देखील तुम्हाला व्यवस्थित कमी करण्याचं काम करत असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे. जवसाचा तुम्हाला वापर केला तर अशक्तपणा, कमजोरी, नसा दबण्याचा प्रॉब्लेम हे घालवण्यासाठी नेमकं कोणत्या वस्तू कशा पद्धतीने चपातीच्या पिठामध्ये मिक्स करायचे, कसं घालून तुम्हाला जवस खायचा आहे हे लक्ष देऊन 2 मिनिट तुम्ही बघायचं आहे. त्याआधी पुढचा पदार्थ सांगण्यात आलाय तो म्हणजे कमजोरी तुम्हाला झाली असेल तर ती कमजोरी नीट करण्याचं काम या ठिकाणी आता ही जवस करत असतं. आता बघा, कॅल्शियमची कमतरता असेल म्हणजे कॅल्शियम कमी झालं असेल, ज्यामुळे हाडं दुखत असतील तर आता पुढचा पदार्थ जर खाल्ला तर लगेच 2-3 दिवसामध्ये हा प्रॉब्लेम नीट होणार आहे. त्या पदार्थाचं नाव आहे तीळ. आता तुम्ही थांबा इथं. तीळ तुम्ही पांढरं तीळ अजिबात घेऊ नका, ज्यामध्ये कॅल्शियमच नसतं, तर तुम्ही काळं तीळ घ्यायचं आहे. बघा, या तिळामध्ये जबरदस्त कॅल्शियम असतं. काळे तीळ लक्षात ठेवा. अँटीऑक्सिडंट देखील मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे तुमची जी हाडं आहेत तर ती मजबूत करण्यासाठी देखील, आपलं शरीर हेल्दी राखण्यासाठी देखील काळं तीळ खूप चांगलं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे काळं तीळ तुम्हाला तव्यावर गरम करायचं आहे आणि या ठिकाणी गरम करून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कसं या ठिकाणी मिक्स करायचं आहे पुढे सांगतो. तत्पूर्वी दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे राजगिरा. हे धान्य आहे, यामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता आहे. मग हे सर्व वस्तू या ठिकाणी मिक्स कशा पद्धतीने करायचं आहे, चपातीच्या पिठामध्ये कसं टाकून खायचं आहे. राजगिऱ्यात जर विचार केला तर राजगिऱ्याने काय होतं, या ठिकाणी तुम्ही जर याची भाकरी 3 दिवस जरी खाल्ली तर तुमच्या शरीरामधील जी काय नसा दुखण्याचा प्रॉब्लेम आहे
कोणतीही गुडघेदुखी कंबरदुखीचे आजार आहेत तर ते 100% या ठिकाणी आता बरे होणार आहेत. मग या चपातीच्या पिठामध्ये तुम्हाला मिक्स करून या वस्तू कशा खायच्या आहेत ज्यामुळे शरीरातील अशक्तपणा कमजोरी या ठिकाणी गायब होऊ शकते. हाडांच्या मजबूतीसाठी खूप भारी आहे. आता हे काळे तीळ, आता बदाम पावडर ही या ठिकाणी रोज चपातीच्या पिठामध्ये तुम्हाला करून खायचे आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे काळे तीळ आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळा देशी गुळ घ्यायचा आहे. हे मिक्स करून तुम्ही चपातीच्या पिठामध्ये खायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मेथीचे दाणे घ्यायचे आहेत. मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवायचे आहेत. आणि या ठिकाणी जवस काय करायचं आहे ते सुद्धा रात्री भिजवून घ्यायचं आहे. आणि रात्री भिजवून हे दोन्ही घेतल्यानंतर सकाळी मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. आणि मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर हे तुम्हाला दररोज 1 चमचा या ठिकाणी चपातीच्या पिठामध्ये सकाळ संध्याकाळ खायचं आहे. मेथीचे दाणे, जवस दोन्ही या ठिकाणी तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक भिजवून बारीक करायचं आहे आणि चपातीच्या पिठामध्ये खायचं आहे. यामुळे तुमच्या शरीरामध्ये कमजोरी, अशक्तपणा, त्या ठिकाणी कॅल्शियम कमी झाला असेल तर हे सर्व काही वाढण्यास आता मत होणार आहे. त्यामुळे आरोग्याबद्दल तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.